हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरे बंधूंच्या युतीत काँग्रेसचा समावेश होण्याची शक्यता। काँग्रेसला सोबत घ्यावं अशी राज ठाकरेंचीच इच्छा असल्याची खासदार संजय राऊतांची माहिती। मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून एकला चलो रेचा सूर। सर्व नेत्यांनी चैनी दलांकडे आग्रही मागणी केल्याची सूत्रांची माहिती। मनसे सोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना नोव्हेंबर उजाडला तरी न राबवल्याचं चित्र। मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांच्या सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांची चर्चा। राजकीय नाही तर क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांसंदर्भात भेट झाल्याची सामंतांची माहिती। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का। आयआरसीटीसी घोटाळ्यात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ। एक्सपोस्ट करत आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना सुरुवात। भाजपची अमरावतीत तर काँग्रेस आणि मनसेची मुंबईत आढावा बैठक। ठाणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा। गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान दुपारी 3 वाजता मोर्चा। यवतमाळच्या पिंपळखुटी शासकीय रुग्णालयात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू। सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्याचा कुटुंबियांचा दावा। औषधाचे नमुने अन्न आणि नागरी औषध विभागाकडून जमा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता। बैठकीवरून महायुती श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र। कर्नाटकात आरएसएसवरून राजकारण तापलं। सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या कारवायांवर बंदी घालावी। मंत्री प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र।